यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवंताच्या अवताराचं प्रयोजन भगवंताने सांगितलं। भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी किंवा धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो। भगवंताच्या अवताराचे मुख्य 3 प्रयोजन आहे। एक भगवत भक्ताचं रक्षण, दुष्टांचं निर्दलन आणि धर्माची संस्थापना। काय करतो भगवान परमात्मा? भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाला मारतो। संतांची भूमिका थोडी वेगळी आहे। संत हे दुर्जनाला मारत नाही, संत हे दुर्जनाला मारत नाहीत। भगवान परमात्मा भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाला मारतो। संत हे दुर्जनाला मारत नाहीत। मग दुर्जनाच्या अंतःकरणामध्ये जो वाकडेपणा आहे, दुर्जनाच्या अंतःकरणामध्ये जो वाकडेपणा आहे ते घालवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून ज्ञानोबारायांनी विश्वात्मक परमात्म्याकडे अतिशय सुंदर अशी मागणी केली। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। काय म्हणतात ज्ञानोबाराय? जे खळ आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांच्या अंतःकरणामधील वाकडेपणा जाओ। आता तुम्ही म्हणताल खळ कोणाला म्हणतात, दुर्जन कोणाला म्हणतात? दुसऱ्यांचं सुख बिघडवण्यासाठी ज्यांचं व्यक्तिमत्व असतं त्याला खळ म्हणतात। ज्ञानोबाराय दृष्टांत देऊन सांगतात, माशी आपण याते गिळवी ते पुढीला ते वांती शिनवी ते कश्मळ आठवी आचरण जे कांग भारे सुटला धोंडा आपण फुटोन होय खडखडा काड आलिया ते रगडा करी जैसा का कमळवणी फासू काढलिया कांटनसू आपण झिंजे नासू कमळा करी तैसा सर्वस्व ही वाया जावो वरी